ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई, मीराबाई, सखुबाई असे आणि सगळे असे बरेच संत होऊन गेले. या सगळ्या संतांच्या यादीमध्ये एक सजन कसाई नावाचे संत होऊन गेले. मुद्दा लक्षात ठेवा, कर्म कोणाला माफ करीत नाही, कर्म फिरून परत तिथे येत असत. कर्म धांदर फळवून निघालं का, इकडे बा ऍक्शन मी करून दाखवतो. कर्म धांदर फळ बुद्रुक मधून निघालं का डायरेक्ट रामेश्वर देवस्थानला जातो. तिथून डायरेक्ट त्या हायवेला मिळतं, अकोले संगमनेर हायवेला. तिथून डेरेवाडी फाटा, तिथून डायरेक्ट सरळ संगमनेरला जातं. संगमनेरहून डायरेक्ट पुढे दिल्ली नाका, दिल्ली नाक्यावरून ते लहान संगमनेर, लहान संगमनेरून परत खांडगाव रोडनी डायरेक्ट खोदक धांदरफळला येतं आणि तिथून नदी पास करून परत तिथे येतं. कर्म फिरून परत तिथे येत असतं. कर्म कोणाला माफ करीत नाही. याच्याकरता सुंदर उदाहरण आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला आज कीर्तनातून घेऊन जाण्यासारखं उदाहरण आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. या सगळ्या संतांच्या यादीमध्ये सजन कसाई नावाचे एक संत होऊन गेले. गणेश सजन कसाई हे जगन्नाथाचे नित्य उपासक होते. जसे आपण पांडुरंगाचे भक्त आहे, कोणी रामेश्वराचे भक्त आहे, कोणी स्वामी समर्थांचे भक्त आहे, कोणी साईबाबांचे भक्त आहे, तसे ते काही जगन्नाथाचे नित्य उपासक होते. प्रत्येक वर्षाच्या वारीला ते जगन्नाथपुरीला असायचे. जगन्नाथ म्हणजे कोण? भगवान कृष्णाचा अवतार संपला, भिल्ले वंदिले शारंगधर, म्हणजे बिल्लानी बाण मारला, पायाच्या अंगठ्याला लागला देवाच्या, आणि भगवंताने अवतार कार्य संपवलं. सगळं शरीर जळालं पण हृदय जळालं नाही देवाचं. त्या हृदयाचं रूपांतर काष्टात झालं आणि ते काष्टाची मूर्ती तयार झाली, ती जगन्नाथ मूर्ती, ती जगन्नाथ भगवान. त्या जगन्नाथाचे नित्य उपासक होते सजन कसाई. प्रत्येक वर्षाच्या वारीला ते जगन्नाथपुरीला असायचे. जगन्नाथपुरीची यात्रा केव्हा असते? पंढरपूरची यात्रेच्या 4-5 दिवस अगोदर असते. प्रत्येक वर्षाच्या वारीला ते जायचे. जसे आपण आता वारी आली का लगेच निघतो का नाही, पायी पायी मजल दर मजल, एखादं गाव, हे गाव झालं का ते गाव, ते झालं का ते गाव, असं प्रत्येक गाव फिरून ते जगन्नाथपुरीला जायचे. एक दिवसाची घटना, जगन्नाथपुरीची यात्रा जवळ आली होती. नीट ऐका, कर्म फिरून परत येतं, कर्म कोणाला माफ करीत नाही याच्याबद्दल. एक दिवसाची घटना अशी झाली, जगन्नाथपुरीची यात्रा जवळ आली होती. त्यांना वाटलं आता यात्रा जवळ आली, निघालं पाहिजे, गेलं पाहिजे, देवाला भेटायला गेलं पाहिजे. अंगात आल्यासारखं होतं मला वारकऱ्यांना, पांडुरंगाला भेटायचं म्हटलं. इथं बायकोची आठवण नाही, नवऱ्याची आठवण नाही, कोणाचीच आठवण नाही. पांडुरंगाची यात्रा जवळ आली का अंगात आल्यावानीच होतं, आहे का नाही? उदाहरण वारं सुटतं प्रत्येकाच्या अंगामध्ये, भयान वारं सुटतं. ते वारच वेगळं राहत होतं, आहे का नाही? लागला टकळा पंढरीचा, बस असं वाटतं जावे पंढरीशी, आहे का नाही? आवडे मानसी काही एकादशी आषाढी, जसं आपलं होतं का नाही, तसं त्यांना झालं. सजन कसायला, सजनाला असं वाटलं चला निघालं पाहिजे आता. सकाळी उठले, दिवसभर चालायचं, संध्याकाळी एखादं घर पाहायचं, तिथंच जेवायचं, तिथंच झोपायचं, उठायचं, परत सकाळी दुसरं गाव, दुसरं सकाळी उठायचं दुसरं गाव, असं मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल करत सजन कसाई निघाले. एक दिवसची घटना, इकडे पहा, नीट ऐका, अर्धवट ऐकू नका. एक दिवसची घटना, पूर्वेचा सूर्य पूर्णपणे मावळला होता. सूर्याचा फक्त उदय बाकी होता, आपलं प्रकाश बाकी होता. सूर्य उगवला होता, सूर्य मावळला होता. दिवसभर प्रवास करून सूर्य मावळला, सूर्याचा फक्त प्रकाश बाकी होता. आणि रानातून गायी चरून येत होत्या आणि गायीच्या पायाचे धुळीचे रजकण सूर्यावरती उडाले होते, म्हणून गोरोज मुहूर्त ते तांबडा गोळा तयार होऊन तो सूर्य पूर्णपणे मावळला होता, तांबडा प्रकाश फक्त बाकी होता. अशा काळात सजन एका घराच्या समोर येऊन थांबले. त्यांना वाटलं अंधार पडते, आता इथंच थांबूया. तिथं आले, मोठ्याने आवाज दिला, आहे का कोणी घरात? 25-26 वर्षाची एक ताई बाहेर आली, लग्न झालेली. का हो ताई, तुम्ही एकटेच आहे का? तुमचे मालक स्वामी तुमचे पुढे आहे ना? ते पण त्यांना बोलवा, ओ बाहेर या, कोणीतरी पाहुणे आले. तो बिचारा भाऊ काय काही पडत बाहेर आला. नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? मी सजन. जगन्नाथपूरला निघालोय देवाच्या भेटीला, जगन्नाथाला. अंधार पडले, भूक लागली आणि विश्रांती व्हावी म्हणून तुमच्याकडे आलो. ओ आतमध्ये आली का? जा ग, स्वयंपाक कर जा. त्या माणसाने बायकोला स्वयंपाक करायला सांगितलं, तोवर यांच्या गप्पा रंगल्या. इतक्या गप्पा रंगल्या, इतक्या गप्पा रंगल्या. काल इकडे मुक्काम झाला, काल तिकडे मुक्काम झाला, परवा तिकडे होता, उद्या तिकडे जायचंय, असं तसं. इतक्या दिवसापासून निघालोय, आज तुमच्याकडे मुक्काम आहे. अशा गप्पा रंगल्या. आणि गप्पा झाल्यानंतर परिणाम त्या बाईचा स्वयंपाक झाला. त्या बाईने नवऱ्याला हळूच खुणवलं. ओ कसं खुणवलं? ओ याचा अर्थ काय? ओ उठा, हातपाय धुवा, मी नाटक करते, हा त्याचा अर्थ आहे. ओ असं खुणवलं. त्यांनी उठले, हातपाय धुतले, त्या बाईने ताट केलं आणि त्या बाईने काय केलं, सगळा स्वयंपाक घेतला आणि पुढच्या खोलीत आणून ठेवला आणि 3 जण सोबत जेवण केलं. तिघांनी, त्या बाईचा नवरा, ते बाई आणि सजन आले.
सोबत जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर पुरं गप्पा रंगल्या आणि मग सजनाने सांगितलं आता इथं झोपतो सकाळी लवकर उठून जाईल. हा हा मग आता कुठे जाता झोपाय ना हे बा आमची दुसरी खोली तिथे झोपा. तिथं झोपले सजन. पण दांदरफळच्या बाया दांदरफळची पाहुणे आणि आदरणीय महाराज मंडळी बारकाईन ऐका गैरसमज होण्याची शक्यता इथं या उदाहरणात म्हणून बारकाईन ऐका. तिथं झोपले सजन. पण सजन दिसायला इतके सुंदर होते बाळासाहेब काका, इतके देखणे होते, अतिशय सुंदर होते. ज्या घरात सजन झोपले होते त्या घरातल्या बाई त्यांच्या सौंदर्यावरती भाळल्या आणि ज्या खोलीत सजन झोपले होते त्या खोलीत मध्यरात्री त्या आल्या. सजनाला उठवलं, खडबडून टाकत आली. अहो ताई काय नाही माझी मनोकामना पूर्ण करा. अहो काय बोलतात ताई तुम्ही माझ्या बहिणीसारख्या. अहो तुमच्या हातून जेवण मी इतक्या. अहो मी तुमच्या भावासारखा आहे नका असं पाप करायला लावू. अहो यात्रेला चाललोय नका पाप करायला लावू. त्या बाईंचा गैरसमज असा झाला दांदरफळची माणसं घरात माझा नवरा झोपलेला आहे आणि हा माणूस त्याला घाबरतोय म्हणून हा मला नकार देतोय. त्या बाईला धारदार कोयता घेतला आणि नवऱ्याचं मुंडकं तोडून टाकलं, शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला. आणि मग सांगितलं आता कोणाची भीती तुम्हाला? ज्याची तुम्हाला भीती होती त्याला मी मारलाय. आता कोण आहे आपल्या दोघांच्या मध्ये? त्यांनी सजनाने सांगितलं ताई तुम्ही तुमच्या नवऱ्यासारखंच मला जरी कापलं तरी पण माझ्याकडून हे पाप होणार नाही. तुम्हाला काय करता येईल ते करा. मग त्या बाईनं सापासारखी पलटी मारली. सावध राहत जा. काही ना कळलं काही ना उद्या कळलं. त्या बाईनं सापासारखी पलटी मारली. दादा सापासारखी पलटी मारली. सांगितलं मी आत्ता जाते पोलीस स्टेशनला आणि तुमच्याबद्दल गुन्हा नोंदवते. कोणीतरी प्रवासी आमच्या घरी आला, यात्रेकरूचं निमित्त करून आमच्या घरी आला. जेवायला मागितलं आम्ही जेवायला दिलं, झोपायला मागितलं आम्ही झोपायला दिलं आणि मध्यरात्री उठला आणि माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि माझ्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला असा गुन्हा नोंदवते. सज्जनाने सांगितलं ताई तुम्हाला जे करता येईल ते करा पण माझ्याकडून हे पाप होणार नाही करा. त्या बाईने गुन्हा नोंदवला. सज्जनाला अटक झाली आहे. सज्जनाला अटक झाली. 3 दिवस सज्जन अटक होते. 3 दिवस सज्जन अटक होते. चौथ्या दिवशी जगन्नाथपुरीला जगन्नाथाला घाम फुटला. माझ्या भक्ताचं जर काही बरं वाईट झालं, कारण माझ्या भक्ताची कुठलीच चूक नाही आणि तरी त्यांच्यावर असा गुन्हा दाखल झालाय. काहीच चुकी नसताना न करता ब्रह्महत्या माझ्या भक्ताच्या बाबतीत घडली आहे आणि जर आता माझ्या भक्ताचा काही न्याय निवाडा झाला नाही तर माझ्या भक्तीला काळीमा लागेल. लोक मला नावं ठेवतील आणि माझ्या भक्ताला लोक त्रास देतील. आपणच काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून जगन्नाथ भगवंतांनी PSIचं रूप घेतलं आणि आले न्याय निवाडा करायला. न्याय निवाडा सुरू झाला आणि न्याय निवाडा सुरू झाल्यानंतर सज्जनाला निर्दोष सोडलं आणि त्या बाईंना अटक झाली. न्याय निवाडा करायला कोण होतं? साक्षात जगन्नाथ भगवान. न्याय निवाडा करायला PSIचं रूप घेऊन आले. त्या बाईंना अटक झाली, सज्जनाला सोडलं. पण सज्जनाला तसं नाही सोडलं. सज्जनाचे दोन्ही हात इथून तोडले, कोपऱ्यातून असे कोपऱ्यातून हात तोडले, दोन्ही हात असे दोन्ही हात तोडले आणि मग त्यांना सोडलं, काढून दिलं. सज्जनाचे हात रक्ताळले आणि मोठ्या मोठ्याने रडत रडत सज्जन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले आणि देवाला दोष देऊ लागले. अरे काय चुकलं माझं? देवाला. सज्जन कसं आहे मनाच्या मनात, अरे काय चुकलं माझं? तू काय झोपला होता का? अरे तुझ्या भेटीला निघालो होतो, काय चुकलं माझं? त्या बाईच्या घरी जेवलो, हा माझा गुन्हा? अरे त्या बाईला नवरा मारला आणि म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि माझ्या हात तोडले. तू काय झोपला होता का? झोपला होता का तू? आम्हा गाठी जण तरी का मेला नारायण? अरे काय चुकलं माझं? काय चुकलं माझं? काय गुन्हा केला मी? काही करेल नसताना मी माझे हात तोडले. धिक्कार असो तुझा, तुझं तोंड पाहणार नाही. चाललो मी माझ्या घरी निघून. लई बोलले, रागत तेवढा आला होता. पण परत मनात असा विचार आला, माझ्यासारखे अजून हजारो भक्त आहेत, त्यांच्या वाट्याला अशी न करता ब्रह्महत्या होऊ नये. मग माझ्या वाट्याला असं का घडलं हे विचारलंच पाहिजे. आणि म्हणून सज्जनांनी परत फिरले आणि जगन्नाथपुरीला निघाले. जगन्नाथपुरीला आले आणि आतमध्ये नाही गेले मंदिरात, बाहेरच बागेत थांबले आणि बागेत थांबून मोठ्याने आवाज दिला, जो कोणी देव या मंदिरात असेल, या मंदिरात जो कोणी देव असेल त्यांनी बाहेर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी. आता आतमध्ये कोणता देव त्यांना माहित नव्हतं, पण राग, टेन्शन, काही करेल नसताना माझे हात तोडले. राग तेवढा आदरणीय महाराज. आणि घटना कशी घडली? सगळ्या ताई आई, सगळे भाऊ दादा, घटना कशी घडली काका? काय
जगन्नाथ आले, पालखी घेऊनच आले आणि मोठ्याने आवाज दिला, सजना डोळे उघड, मी आलोय, तुझा तोंड पाहिजे माझी इच्छा नाही, तिथूनच बोल. अरे सजना तापू नको, अरे तू त्या बाईच्या घरी जेवला, तिथं झोपला, त्या बाईनं तिचा मालक मारला, वरून तुझ्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला, तू नकार दिला म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल झाला, तुझे हात तोडले आणि तरी पण मी धावून का नाही आलो, असंच तुला म्हणायचं ना. अगं तेच सांगायला आलोय, डोळे उघड. आणि मग कॅमेऱ्याकडे कसे पाहतात माणसं, तसे पाहू लागले जगन्नाथाकडे. सजन ऐक, तुला मी काहीच नाही बोलणार, काहीच बोलणार नाही तुला, ऐक या असं का घडलं. डोक्यावर हात ठेवला जगन्नाथाने सजनाच्या, आणि मग तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. ऐक रे, त्यांचा देश काळ वस्तू भेद पूर्ण मावळून गेला आणि दिव्य ज्ञान झालं. आणि काय दिव्य ज्ञान झालं, हे सजन मागल्या जन्मात रस्त्याने पायी निघाले होते. एका कसायाच्या तावडीतून गाय सुटली होती, ती गाय जीव मुठीत घेऊन पडत होती आणि तो कसाई त्या गायीच्या मागे लागला होता आणि मोठ्याने म्हणत होता, गाय पकडा, गाय पकडा, गाय पकडा, गाय पकडा. सजना तुम्ही पळत गेले, ती गाय तुम्ही हाताने पकडून दिली, त्या कसायाच्या तावडीत दिली, त्या कसायाने ती गाय घेतली, कत्तलखान्यात दिली, तिचे तुकडे तुकडे केले, कापली, तिला मारलं, तिला तिचा मांस विकून उदरनिर्वाह केला. तीच मागल्या जन्मातली गाय या जन्मात झाली ती बाई, तोच मागल्या जन्मातला कसाई या जन्मात झाला त्या बाईचा नवरा. मागल्या जन्मात त्याने तिला धारदार कोयत्याने कापलं होतं, म्हणून या जन्मात तिनं त्याला धारदार कोयत्याने कापलं